वहिदा रहमान हिंदी सिनेजगतातील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक. 5 दशकाच्या आपल्या करिअरमध्ये त्यांनी 90पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. आज त्यांचा जन्मदिवस. 1 राष्ट्रीय पुरस्कार आणि 3 फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्याचप्रमाणे 1972मध्ये पद्मश्री आणि 2011मध्ये पद्मभूषण त्यांना मिळालेलं आहे. 2021मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानंही सन्मानित केलं गेलं. गाईड या त्यांच्या चित्रपटानं ऑस्करपर्यंत झेप घेतली होती. रेश्मा और शेरा या सुनील दत्त निर्मित चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. काही नियतकालिकांनी त्यांना नर्गिस, स्मिता पाटील, नूतन आणि मीना कुमारी यांच्यानंतर सर्वाधिक महान अभिनेत्री म्हणून 5व्या क्रमांकासाठी निवडलं.